100% संगीता उत्तम पवार कालच्या बाईटमध्ये पण मी सांगितलं, कोणाला न दुखावता 100% घरपट्टी लोकांनी दिली, देत नाहीत कोणी. त्याच्यातली 40% रक्कम, समजा 1 लाख रुपये तुमच्या वार्डातून जमा झाले, त्याच्यातले 40,000 तुमच्याच वार्डात खर्च करायचा. ते तुम्हाला विचारायचं की बा कोणतं काम इथं केलं पाहिजे, लोकांना विचारणं. अशा पद्धतीनं आम्ही सगळं काम केलं. तसा ठरावच करून घेतला की घरपट्टीतल्या रकमेची 40% रक्कम त्याच वार्डामध्ये खर्च करायची. आणि एवढी आम्ही लोक सांगतील त्या पद्धतीने काम केलं. म्हणजे माझ्या मनाने नाही, तुम्ही काय सांगताय ना तुमच्या पद्धतीने, तुमचं ऐकून तुम्ही सांगाल ती अशा पद्धतीने. आणि मी सुद्धा तुम्हाला आजच सांगतो, ज्यावेळेस मी जिल्हा परिषदेला जाईन ना, मी तुमच्या गावात येणार, तुमच्या वार्डात येणार, ग्रामसभेला पण तुमच्या उपस्थित राहणार. मी तुम्हाला विचारणार की बाबा तुमच्याकडे आता काय भेट घ्यायची म्हटल्यानंतर आहे ना, संध्याकाळीच घ्या तुम्ही. संध्याकाळी. दिवसभर आहे ना, लोक शेता वाचतात, बरोबर. नाही मी घरी कोणीच भेटणार नाही. संध्याकाळी रात्री 10 सातच्या वाजेपर्यंत, नंतर. 10:30 पर्यंत. 6च्या नंतर माणसं भेटणार, दिवसभर काम चाललेली आहे. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, ही सगळ्या गोष्टी माझ्या हाताखालून दिलेल्या आहेत. राहिला प्रश्न, आता मला सांगा, मी पंचायत अधिकाऱ्याला